नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे अन्नपूर्णा शांतपणे विचार करत बसलेली असते. कामिनी दरवाजा उघडते आणि म्हणते की काय ग थेरडे, इथे सगळ्यांच्या झोपा उडवून ती इथं झोपत बसले, शांत बसलीस, असं कधी होणारच नाही. कारण की ही कामिनी तुला कधीही शांततेची झोप लागून देणार नाही. तू आता एका जागेवरती बसली आहे. काही दिवसांनी ह्या म्हाताऱ्यापेक्षाही तुझी अवस्था बिकट होणार आहे. असं काही बोलता शनी अन्नपूर्णाला खूप म्हणजे खूप ती टॉर्चर करायला लागलेली असते. अन्नपूर्णा खूप घाबरते. बाबा झोपलेले असते ते उठून बघतात तर काय कामिनी आली आहे. तिच्याकडे मोठे मोठे डोळे करून असे काही पाहतात, पण बाबा काही करू शकत नाहीत. कामिनी म्हणते, तुझी ती नात काय घरामध्ये आली आहे, सगळ्यांचं जीवन एकदम तहसनहस करून टाकलं आहे, कुणाला सुखाने जगूनही देत नाही. पण एवढं लक्षात ठेव, आज तिच्याबरोबर असं काही होणार आहे ना, तूही तिला वाचवू शकणार नाहीस. असं काही बोलल्यानंतर ना अन्नपूर्णा घाबरते आणि ती शांत चित्तेने सगळं काही तिचं ऐकून घेते. कामिनी म्हणते, आज संध्याकाळी तिच्याबरोबर असं होणार आहे की तुझ्यापेक्षाही बिकट अवस्था तिची होणार आहे. लवकरात लवकर ती हे घरदार ही दुनिया सोडून जाऊ शकते. असं काही बोलल्यानंतर अन्नपूर्णा अजून घाबरते. तोपर्यंत ते कमळी, निग्गी आणि ऋषी तिघेजणी असतात. इथे त्यांचं काही कॉलेजमधले गोष्टी चाललेल्या असतात बोलायच्या. तोपर्यंत अनिका येते. अनिका तिच्या मैत्रिणीबरोबर असते आणि अनिका, रागिनी, कामिनीचा प्लॅन असतो की ही कमळी कॉलेजमध्ये गेलेली आहे, तिला पुन्हा एकदा घरी पाठवायची आणि चांगलीच तिची अद्दल घडवायची. असं काय म्हणतात शनी अनिका तिच्या ड्रेसवरती एवढं चिखलाचं पाणी उडवते ना, त्यामुळं कमळीच्या अंगावरचे सगळे काही कपडे खराब होतात. तो पण निग्गी तावातावाने अनिकाच्या अंगावरती जाते. म्हणते, काय ग माकडीने, तुला काही कळत नाही का? इथं कमळी उभा आहे म्हणून, आणि तुला काय ग हे चिखलाचं पाणी उडवायचं कसं सुचतं? हे असलं धंदे तुझे करायचे. आम्ही म्हटलं सुधारली याची, पण हे नाही. असं काही तुझ्यामध्ये बदल तरी अजिबात काही होणार नाही. प्रत्येक टायमिंगला तुझ्या डोक्यामध्ये काही ना काही दुसरंच काही चालू असतं. असं काही बोलता शनी कमळीमध्ये निघ्या, अगं शांत हो, शांत हो, तिने केलं म्हणून आपण तेच करायचं नाही. कमळीमध्ये, ऋषी सर, निघे, मी पटकन घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून येते, कारण ह्या अवस्थेमध्ये कॉलेजमध्ये फिरणं म्हणजे मला काही वेगळंच बरोबर नाही वाटत. ऋषी म्हणतो, हो कमळेत जा आणि लवकर ये माघारी, आपलं थोडंसं कॉलेजमध्ये काम आहे. आणि का पटकन ही ते कमळी गेलेल्याचं सांगते कामिनीला. कामिनी म्हणते, हो तिला येऊ दिलंच, बघ आता तिची काही खैर नाही. आणि ते कामिनी पटकन गिझरवाल्याला घरी बोलवते. म्हणते की काहीही करा, पण ह्या गिझरला जो कोणी हात लावल ना, त्याला करंट लागलाच पाहिजे. आणि कामिनी पटकन ते सगळं काही करून घेते. कमळी येते. कमळी अन्नपूर्णाच्या समोर उभी राहते. म्हणते की अन्नपूर्णा आजी, काही नाही हो, जरा माझे इथे कपडे खराब झाले होते ना, म्हणून आले होते. अन्नपूर्णा बाबांना तर माहीत असतं की हिची अवस्था कुणी केलेली आहे आणि हिच्याबरोबर आता काय घडणार आहे, हे सगळं काही माहीत असतं. पण ते दोघंजणी काही बोलू शकत नाही, त्यांना सांगू शकत नाही, त्यामुळे ती थोडेफार घाबरलेले असतात. तोपर्यंत कामिनी आणि रागिनी म्हणतात, काय गं ही अवस्था करून ठेवली आहेस तुझी, असल्या घाणेरड्या कपड्यामध्ये घरी आली आहेस. रागिनी असं काही बोलता शनी कमळी म्हणते की अहो, मला काही हौस नव्हती आली ही चिखलाचं पाणी अंगावरती उडवून घ्यायच्या, तुमच्या लेकीनेच हे सगळं काही केलं आहे. तोपर्यंत पटकन कमळी म्हणते, मला आतमध्ये जाऊ देईल, मला कपडे बदलायचे आहेत. असं काही बोलल्यानंतर कमळी बाथरूममध्ये जातं तर गिजरचं काही ते होणार असतं, तिला करंट लागणार असतो. ते ऐकायसाठी रागिनी आणि कामिनी तिच्या रूमच्या बाहेर उभ्या असतात. खूप उशीर झाला. रागिनी आणि कामिनीच्या डोक्यामध्ये येतं की आपण किती उशीर झालं इथे बाहेर उभं राहिलो आहे, तरीही आपल्याला काही आवाज येत नाही. काय झालंय तरी काय, या कमळीबरोबर काय घडलं का नाही? कमळी पटकन कपडे वगैरे बदलून बाहेर येते आणि त्या दोघींना दरवाजाला कान लावून उभं राहता बघता शनी कमळी म्हणते, माझ्या रूमच्या बाहेर काय करताय तुम्ही कान लावून? तोपर्यंत कामिनी विषय बदलते. म्हणते की अगं, आमचं घर आहे, आम्ही कुठेही फिरू शकतो, तू बोलणारी कोण आम्हाला? तो पण कमळीमध्ये, हो ठीक आहे, मी नाही बोलू शकत, पण असं कान लावून ऐकणंही बरोबर नाही. अन्नपूर्णापाशी कमळी जाते. म्हणते की आजी आणि बाबा, तुम्ही काय ते इशारे करताना मला ते कळत नाहीत, पण तुमच्यामध्ये काहीतरी आत्ता रिकवर होत आहे ते पाहून मला खूप म्हणजे खूप आनंद होतोय. आणि मी जाते आता, मी व्यवस्थित आहे.
तोपर्यंत असं काही म्हणता शनी त्या घरचा नोकर असतो तो कमळीच्या रूममध्ये जातो आणि ते गिझर जसं चालू करतो त्याला करंट लागतो, जोरजोरात ओरडायला लागतो. तोपर्यंत कमळी पटकन तिथे येते, म्हणते की दादा काय झालं हो तुमच्याबरोबर, असं काही बघता शनी त्याला गिझरचा करंट लागलेला असतो आणि कामिना रागिनी म्हणते की ज्या व्यक्तीबरोबर व्हायला पाहिजे होतं त्याच्याबरोबर नाही झालं आणि हा कुठनं कडमडला काय माहीत, असं काय म्हणतात शनी. कमळीला ते पाहून खूप म्हणजे खूप आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणतो की अचानक हा गिझर खराब कसा होऊ शकतो आणि ह्याचा करंट कसा लागू शकतो, हे विचार ती डोक्यामध्ये घेत कॉलेजमध्ये जाते आणि सगळा काही घडलेला प्रकार ऋषी आणि निगीला सांगते. ऋषी म्हणतो आत्तापर्यंत गिझर कधी खराब झाला नव्हता आणि अचानक का झाला, हा फुल टू ना प्लॅन केलेला आहे, दुसरं काही नाही. कमळे तू जराशी लक्षात घे. निगी म्हणते कमळे हो बरोबर आहेत ऋषी सर बोलतायत ते, तू काहीतरी एकदम सावपानाचा आऊ नकोस, कारण तिथल्या बाया तुला ना मारण्यासाठी पूर्णपणे टपलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवतो. कमळी म्हणते नाही नाही निगे मला असं काही वाटत नाहीये. कमळी म्हणते मला नाही वाटत कुणी माझ्यावरती असं काही करू शकेल. निगी म्हणते हो केला आणि ते अनिका पटकन कामिनीला फोन करून विचारते ग्रॅनी आजी अगं काय झालं सांगशील का नाही, आपला प्लॅन सक्सेस झाला का. कामिनी म्हणते कुठला कसला प्लॅन, तवा कडमडला ना तो आपल्या घरातून नोकर, आणि जी कमळी आहे ना टंबळी तिला व्हायचं त्यानं नोकराला झालं, असं काय म्हणता शनी. अनिका म्हणते ग्रॅनी आजी प्रत्येक टायमिला तुझे प्लॅन ना फेल जातात, हे नेहमीच आहे, ठेव फोन आता, असं काय म्हणता शनी. आपण थोडक्यात पाहूया आता पुढे काय घडणार आहे ते. आणि ते राजन, अन्नपूर्णा, बाबा आणि कमळी सगळेजणी गोळा झालेले असतात. राजन म्हणतो कमळी ह्या घराच्या जी लॉकर आहे ना त्याच्या चाव्या आहेत तिजोरीच्या, तुझ्यापासून आसपासनं ह्या सांभाळायच्या आहेत, तुझ्यावरती जिम्मेदारी आहे. हे सगळं कामिनी रागिनी अनिका पाहता शनी एकदम आश्चर्याचा धक्का बसतो. ही आज 4 दिवस झालं आलेली पोरगी आणि हिच्यापाशी सगळ्या काही लॉकरच्या चाव्या म्हणल्यानंतर न काही खरंच नाही. आता ही नक्की कोणती जादू करते त्या राजनवरती काही कळायला मार्गच नसतो. पाहूयात आपण नक्की ह्याच्या पुढे काय होणार असतो. नक्कीच अन्नपूर्णा कोणता दुर्गेचा अवतार कमळीसाठी घेणार आहे आणि कामिनी रागिनी ह्या तिघींची अन्नपूर्णा चांगलीच दुर्गेचा अवतार घेऊन त्यांना आदल घडवते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.